नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलमंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 17 जुलै 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे इथे आपल्याला भाजीपाल्याच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते का ते आज आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। दोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळते, तर आज दोडक्यासाठी पूर्ण मार्केट जे आहे ते उतरलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये दोडक्यासाठी पूर्णपणे मंदीचं वातावरण पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीच्या दोडक्यासाठी 4 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। आवक भरपूर झाल्यामुळे मार्केटमध्ये दोडक्यांचे दर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते, तर कोबीच्या दरामध्ये आपल्याला 20 रुपये ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला कोबीचा दर आज पाहायला मिळतो। तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये थोडासा आज बदल पाहायला मिळतो आहे। तर मार्केटमध्ये आवक आपल्याला आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। कोबीसाठी भेंडीची क्वालिटी पाहू शकता, भेंडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात। तर आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। आज आपल्याला दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 8 रुपयापासून ते चांगल्या भोपळ्यासाठी 12 रुपये किलोपर्यंत दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। फ्लावरसाठी आपल्याला आज दर कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार आपल्याला कमीत कमी 7 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आपल्याला क्वालिटी आहे, त्याचबरोबर एकादशीमुळे आपल्याला जे दर आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। कवळ्याची क्वालिटी पाहू शकता, कवळ्यासाठी आपल्याला आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आहे, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार आज कमी झालेले पाहायला मिळतात। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, वांग्यासाठी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते 30 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला दर चांगले पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। टोमॅटो चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला जास्तीत जास्त आज उच्चांकित दर पाहायला मिळते। तर 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला उच्चांकित दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला आज आपल्याला 65 रुपये उच्चांकित दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते। तर कमीत कमी 50 रुपये चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी आपल्याला कमीत कमी आपल्याला 40 रुपये किलोपासून आपल्याला हलक्या क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तो क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला टोमॅटोसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्स पाहायला मिळते, परंतु दरामध्ये आपल्याला घसरण बीन्ससाठी पाहायला मिळालेलं आहे। कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी दर जे आहे त्या कमी झालेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगासाठी आपल्याला उच्चांकित दर आज मार्केटमध्ये भुईमुग शेंगाची आवक कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला एकादशीमुळे 80 रुपये ते 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला उच्चांकित दर भुईमुग शेंगासाठी पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी बरोबरच त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळालेली आहे। आज शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा पाहायला मिळतात। त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 80 रुपये ते 100 रुपयेपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीचे शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपये किलोपासून आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। कच्च्या केळ्याची क्वालिटी पाहू शकता, आपल्याला कच्च्या केळ्यांसाठी कमीत कमी आज 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला कच्च्या केळ्यांसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कच्ची केळी पाहायला मिळतात। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या तेजीमध्ये केळींसाठी पाहायला मिळतात।
पावट्याची क्वालिटी पाहू शकता. पावट्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 40 रुपये ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर 40 रुपये ते जास्ती असतं 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळतात. डांगरची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर डांगरसाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपये ते जास्ती असतं 8 रुपये किलोपर्यंत आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्ती असतं 8 रुपये किलोपर्यंत आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळालेले. डांगरचे दर आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. पुणेरी गावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर पुणेरी गावरसाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत चांगल्या पुणेरी गावरसाठी दर पाहायला मिळतात. तर आवक आपल्याला आहे. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात. चवळीची क्वालिटी पाहू शकता. चवळीच्या क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 15 ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपासून कारल्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. आज आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी हिरव्या मिरचीसाठी 25 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 35 रुपये किलोपर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला आवक आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला हिरव्या मिरचीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांग्यासाठी कमीत कमी 15 ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक ही आपण पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते. काकडीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला काकडीसाठी कमी क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी कमीत कमी 5 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला बदला मालासाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्ती असतं 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. आल्याची क्वालिटी आपण पाहू शकता. कवळ्या आले आपल्याला लहान तुकड्यामध्ये पाहायला मिळते. तर तुकड्यासाठी आपल्याला 20 रुपये किलो या आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर कवळ्या आल्यासाठी आपल्याला 20 रुपये. तर त्याचबरोबर मोठ्या कवळ्या आल्यासाठी 25 रुपये किलो आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला वेगळा पाहायला मिळते. तर आपल्याला या आल्यासाठी साधारणतः 60 रुपये किलो आपल्याला या आल्यासाठी दर आज पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या आल्यासाठी 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी आपल्याला आल्याची क्वालिटी पाहू शकता. थोडेसे कमी क्वालिटीमध्ये आपल्याला आले पाहायला मिळते. थोडेसे मिडियम साईजमध्ये आपल्याला या आल्यासाठी साधारणतः 70 रुपये किलोपर्यंत आल्यासाठी या दर पाहायला मिळते. क्वालिटी आहे. त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 90 ते 95 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. तर हे पूर्ण जे आहे ते आपल्याला सातारा आले पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 95 रुपये आज उच्चांकित दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळते. तर आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीसाठी आपल्याला चांगले तेजी पाहायला मिळते. कोथिंबीरीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 2 रुपयापासून ते जास्ती असतं 5 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. तर कोथिंबीरीची आवक भरपूर आहे. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी गावरान कोथिंबीरीसाठी जास्ती असतं 5 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. शापूची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला शापूसाठी 3 रुपयापासून ते जास्ती असतं 6 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला भाजीपाल्यांसाठी उतरलेले पाहायला मिळतात. मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर मेथीसाठी आज कमीत कमी 4 रुपयापासून ते जास्ती असतं 7 रुपयापर्यंत एका पेटीसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. पालकची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पालकसाठी कमीत कमी 4 रुपयापासून ते जास्ती असं 6 रुपयापर्यंत एका पेटीसाठी पालकसाठी दर पाहायला मिळते.
आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. दरही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात.